हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये मनुष्यबळ नियोजनावरती परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग याच्याविषयक आपण चर्चा करणार आहोत। मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संस्थेच्या ज्या काय अनेक योजना आहेत तर त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी किती कर्मचारी वर्ग लागणार आहे तर ही गोष्ट निश्चित करणे व ती पूर्ण करणे म्हणजे मनुष्यबळ नियोजन होय। मनुष्यबळ नियोजन हे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे। हे कार्य अत्यंत विचारपूर्वक व कौशल्याने करावे लागते। अचूक मनुष्यबळ नियोजनाचे अनेक फायदे व्यवसाय संघटनेला मिळू शकतात। उदाहरणार्थ कुशल, अनुभवी, प्रशिक्षित, प्रामाणिक मनुष्यबळाची प्राप्ती, संघटनेची उद्दिष्टे कमी आदानामध्ये पूर्ण करता येतात, कार्यप्रवाहामध्ये सातत्य राहू शकतं, साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करता येतो, नफा क्षमता वाढू शकते, वरिष्ठ कनिष्ठ यांच्यामधले संबंध मैत्रीपूर्ण आणि चांगले राहू शकतात। जर मनुष्यबळ नियोजन हे चांगल्या पद्धतीने केले तर अशा प्रकारचे अनेक लाभ हे उपक्रमाला मिळू शकतात। मनुष्यबळ नियोजनावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर ही गोष्ट आपल्याला थोडक्यात समजून घेणं फार आवश्यक आहे। नंबर 1, मनुष्यबळ व्यवस्थापकाची नियोजन क्षमता। व्यवसायामध्ये जो मनुष्यबळ व्यवस्थापक आहे, जो कामगारांच्या बाबतीत नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण तर यासारखी कार्य पार पाडत असतो, तर ती जी काही व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या क्षमता काय आहेत तर याचा परिणाम हा मनुष्यबळ नियोजनावरती होत असतो। अचूक मनुष्यबळ नियोजनासाठी मनुष्यबळ व्यवस्थापकाकडे विविध गुणवैशिष्ट्यांची, क्षमतांची आवश्यकता असते। उदाहरणार्थ दूरदृष्टी, अनुमान क्षमता, विश्लेषण क्षमता, अचूक निष्कर्ष काढण्याची क्षमता, मापन क्षमता, कल्पकता तर यासारखे गुण जर मनुष्यबळ व्यवस्थापकाकडे असतील तर नियोजनाचं कार्य हे उत्कृष्ट बनू शकतं। त्याचा अभाव असेल तर नियोजनामध्ये त्रुटी राहू शकतात, त्याचा तोटा हा उपक्रमाला होऊ शकतो। उपक्रमातील ह्युमन रिसोर्स मॅनेजरला व्यवसायामधील आतल्या घटकांची संपूर्ण माहिती, स्पष्ट माहिती, सत्य माहिती असली पाहिजे। उदाहरणार्थ कोणत्या विभागात कोणती व किती पदे रिक्त आहेत, या पदांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, तांत्रिक पात्रता कोणत्या असल्या पाहिजेत, एकूण पदसंख्या किती आहे, भविष्यात नवीन पदे कोणती निर्माण होण्याची शक्यता आहे, पदांच्या गरजांचा कालावधी किती आहे तर यासारखी माहिती असल्यास मनुष्यबळ नियोजन हे उत्कृष्ट होऊ शकतं। अशा माहितीचा अभाव झाल्यास नियोजनामध्ये त्रुटी राहू शकतात, त्याचा दीर्घकालीन परिणाम हा उपक्रमावरती होऊ शकतो। नंबर 3, व्यवसाय बाह्य घटकांबाबत अंदाज व त्यांचे सहकार। मनुष्यबळ नियोजन यशस्वी करण्यासाठी व्यवसायातील बाहेरच्या वातावरणामधील बाह्य घटकांचे सहकार्य हे घ्यावे लागते। उदाहरणार्थ प्रसिद्धी माध्यमे, मध्यस्थ वर्ग, रोजगार विनिमय केंद्रे, सामाजिक व कामगार संघटना,
बेरोजगार वर्ग, शैक्षणिक संस्था इत्यादी. त्याचबरोबर हे बाह्य घटकातील बाह्य वातावरणातील घटक कसे सहकार्य करतात, किती कार्यक्षम आहेत, तर याचा परिणाम सुद्धा उपक्रमाच्या नियोजनावरती होत असतो. त्याचबरोबर श्रम बाजारपेठेमध्ये श्रमाची परिस्थिती का आहे, श्रमिक किती उपलब्ध आहेत, किती कुशल आहेत, किती अकुशल आहेत, त्याचं प्रमाण काय, त्यांच्या अपेक्षा का आहेत, त्यांची मानसिकता का आहे, श्रम पुरवणारे मध्यस्थ, त्यांच्या सेवा, त्यांची मानसिकता. तर यासारख्या गोष्टी नियोजन करत असतेवेळी विचारात घ्याव्या लागतात. तर ह्या घटकांचा सुद्धा परिणाम होतो. नंबर 4, उपक्रमाचे भविष्यकालीन दिशा. मनुष्यबळ व्यवस्थापनाला मनुष्यबळाचे नियोजन करताना उपक्रमाचा भविष्यकालीन विकास, त्याची गती किंवा विकासातील अडथळे याविषयी अचूक अंदाज करावा लागतो. यामुळे भविष्यकालीन मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी वर्तमान काळातच योग्य ती पावले उचलता येतात. नंबर 5, बदलते पर्यावरण. मनुष्यबळ व्यवस्थापकाला बाहेरच्या वातावरणामध्ये जे बदल घडत आहेत त्या बदलाचा विचार करून नियोजन करावे लागते. असे केल्यास नियोजन हे अधिकाधिक अचूक ठरू शकते. जागतिकीकरणामुळे बाहेरच्या वातावरणामध्ये विशेष करून श्रम बाजारपेठेमध्ये परिस्थिती ही सतत बदलत जाते. बेरोजगाराचे प्रमाण बदलते. तांत्रिक आणि अतांत्रिक कौशल्य असणारे मनुष्यबळ याची मागणी वेगवेगळ्या उद्योगधंद्यामधून निर्माण होत असते. अशी मागणी अधिक असल्यास मनुष्यबळाचा तुटवडा भासू शकतो. तर याचा विचार मनुष्यबळ व्यवस्थापकाला करावा लागतो. मनुष्यबळाचा सप्लाय अधिक असेल तर याचा सुद्धा विचार मनुष्यबळ व्यवस्थापकाला करावा लागतो. त्यामुळे नियोजन अधिक व्यवहार्य व अचूक राहू शकते. नंबर 6, शासकीय नियम व कायदे. केंद्र सरकार, राज्य सरकार कर्मचाऱ्यांविषयक व कर्मचारी कल्याणाविषयक अनेक नियम कायदे केलेले असतात. अशा अनेक नियमांचं, अशा अनेक कायद्यांचा विचार नियोजन करत असतेवेळी करावा लागतो. वेळोवेळी शासन स्थायी आदेश काढत असतं. त्या स्थायी आदेशाचा परिणाम सुद्धा नियोजनावरती होत असतो. तर अशा शासकीय नियमांचा, कायद्यांचा, सर्क्युलरचा विचार करून मनुष्यबळ व्यवस्थापकाला नियोजन करावे लागते. नंबर 7, सक्षम कर्मचाऱ्यांची उपलब्धता. मनुष्यबळ नियोजनात प्रत्येक पदासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योग्यता, पात्रता, एकूण संख्या व त्यांच्या भरतीचे मार्ग ठरवले जातात. परंतु निवडलेल्या भरतीच्या मार्गाद्वारे अपेक्षित क्षमतेचे, गुणवत्तेचे, कौशल्याचे पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत तर मनुष्यबळ नियोजनास अपेक्षित यश प्राप्त झाले आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या घटकांचा विचार नियोजन करतेवेळी करावा लागतो. आणि नंबर 8, मनुष्यबळ नियोजनाची अंमलबजावणी करणारा अधिकारी वर्ग. कोणत्याही नियोजनाचे यश हे त्या नियोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीवरती अवलंबून असते. म्हणून मनुष्यबळ व्यवस्थापनाने मनुष्यबळ नियोजनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी एका सक्षम, प्रामाणिक, कार्यक्षम अधिकाऱ्यावरती सोपवली पाहिजे.
या अधिकाऱ्याने आपल्या क्षमतांचा, कल्पकतेचा, चिकित्सक वृत्तीचा पुरेपूर उपयोग करून नियोजन यशस्वी केले पाहिजे, त्याची अंमलबजावणी यशस्वी केली पाहिजे.